नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात एक गंभीर हत्या प्रकरण उघडकीस आले होते. 26 ऑगस्टला मुठा नदीत सापडलेल्या शीर नसलेल्या मृतदेहाचा तपास अखेर पुणे पोलिसांनी यशस्वीपणे पूर्ण केला आहे. मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा असून तिची हत्या तिच्या सख्या भावाने आणि बहिणीने केली असल्याचं उघड झालं आहे. सकीना खान ह्या पुण्यातील पाटील इस्टेट भागातील एका खोलीत राहत होत्या. ती खोली सकीना खान यांच्या नावावर होती. त्यांचा भाऊ अशफाक खान आणि वहिनी हमीदा यांच्याशी घराच्या मालकीच्या वादातून मोठा तणाव होता. त्यामुळेच दोघांनी मिळून सकीना खानची हत्या केली आणि घरातच धारदार शस्त्राने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर त्या तुकड्यांना मुठा नदीत फेकण्यात आले. हत्या केल्याच्या दिवसापासूनच सकीना खान गावाला गेल्याची खोटी माहिती आरोपींनी शेजाऱ्यांना दिली होती. त्यावेळी शेजाऱ्यांनी सकीना खानच्या गायब होण्याबद्दल संशय व्यक्त केला आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करून तपास सुरू केला. पोलिसांनी काटेकोर तपास करून अशफाक खान आणि हमीदा यांना अटक केली. पोलिसांनी हत्या केलेल्या खोलीतून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास केला आणि हे गूढ उकलले. 20/8/2024 रोजी चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक महिलाचे मृत शरीर आपल्याला प्राप्त झाला होता. त्यांचे हात, पाय आणि मुंडके हे सर्व कापण्यात आले होते. त्यानंतर जे आहे ते चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये 445/2024 या FIR नंबरप्रमाणे BNS कलम 103 आणि 238 याप्रमाणे प्रायमरी FIR दाखल करण्यात आला. त्यानंतर जे आहे या महिलाचे जे शरीर होता त्या अज्ञात होता, अनोळखी होता. त्यामुळे यांच्यासाठी जे आहे सुरुवातीच्या दिवसापासूनच क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि पोलीस स्टेशनचे 5 टीम असा 10 टीम यांच्यावर सतत जे आहे काम करत होते. यामध्ये आपल्याकडून तांत्रिक दृष्ट्याने पुरावे म्हणून सर्व CCTVचे पडताळणी चालू होता. त्यासोबतच हे नदीपात्रामध्ये मिळाली होती मृतदेह, तर त्यामध्ये जे आहे ड्रोनचे मदतीने शूटिंग चालू होता की कुठे आपल्याला यांचे जे कापलेले हातपाय वगैरे सापडतात का किंवा अजून काही आपल्याला पुरावे मिळतो का याबद्दलचे शूटिंग आपल्याकडून चालू होती. तसंच हे जे नदी प्रवाहामधून आला तर आपल्याकडे जे खडकवासला धरण आहे त्या ठिकाणीचे अधिकारी सोबतही यांच्यामध्ये जे चर्चा करून मदत घेण्याचा प्रयास झालेला आहे. तर अशा प्रकारचे बरेच प्रकारचे तांत्रिक जे आहे दृष्ट्याने यांच्यामध्ये प्रयास चालू होता आणि यांच्यामध्येच आपल्याला जे आहे की 30 तारीखला माहिती मिळाली की असा एक महिला जे आहे त्यांचं नाव सकीना खान आहे, तर ते मिसिंग झालेलं आहे. आणि त्यानंतर आपला तपासाला एक डायरेक्ट दिशा मिळाली आणि त्यानंतर जे आहे ते त्यांचे भाऊ अशफाक खान आणि त्यांची भाभी यांना जे आहे ते हमीदा खान यांना जे आहे ते डिटेन केल्यानंतर त्यांच्याशी विचारपूस झाली आणि तपासादरम्यान त्यांनी हे जे खूनचे प्रकार आहे ते प्रॉपर्टीचे वादातून करण्यात आलेली आहे असा आपल्याला आतापर्यंतची माहिती मिळालेली आहे आणि यांचे पुढील तपास जे आहे ते आपल्याकडून चालू आहे. तांत्रिक दृष्ट्याने आपला तपास चालू होता. त्यांचे जे आहे ते एक चांगले प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जे रिवॉर्ड डिक्लेअर करण्यात आलं त्यांचेही मिळाला आणि आपल्याकडून जे पोस्टर्स वगैरे गेले त्यामुळे त्यांची जे नातेवाईक जी होती भाची त्यांना हे माहिती कळाली आणि त्यानंतर त्यांनी जे आहे ते शिवाजीनगर पोलिसमध्ये मिसिंगची तक्रार दिलेली आहे. आणि ते जसा एक वेळा आपला मिळाला हे माहिती की तिथे एक अशी प्रकारची मिसिंग जे ती आपल्यासे मिळत हे होत आहे, तर लगेच त्यांच्यावर काम करणे सुरू करण्यात आलं आणि काम करणं सुरू झालं की आपल्याला म्हणजे यांचे जे भाऊ आहे त्यांना उचललं की त्यांचे विचारपूस केल्यानंतर त्यांनी नंतर यांची घटनाची सविस्तर माहिती दिली. आता घटनाचे फक्त आपल्याकडे माहिती आलेली आहे आणि त्यांचे जे हे आहे पुरावे जे आहे की जसं बॉडी पार्ट्स असेल, हथियार असेल ते आपल्याला आता पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.